नमस्कार मंडळी. मोबाईल स्क्रोल करता करताना मला एक दादांविषयी, दादाच्या मनातले बोल, दादा काय बोलतील, त्यांच्या मुखातून बोललेले शब्द जे असतील ते कसे असतील ते इथं मांडले गेलेले आहेत. ते मला पर्सनली खूप आवडलं आणि मला तुमच्यापर्यंत शेअर करावंसं वाटलं. हे कोणी लिहिलंय मला माहित नाही, पण मला तुमच्यापर्यंत शेअर करावंसं वाटलं म्हणून. तर दादा म्हणतात, चला निरोप घेतो. माझ्या लाडक्या महाराष्ट्रवासियांनो, आज शब्द जड झालेत, पण मनातले सांगितल्याशिवाय निरोप घेणं मला कधी जमलं नाही. पहाटे उजाडण्याआधी कामाला लागणं, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या डोळ्यात पाहून समस्या ऐकणं आणि हे आजच व्हायला हवं असा निर्णय घेणं. कारण तुमचं दुःख उद्यावर ढकलण्याचा मला कधी हक्क वाटला नाही. वेळेची शिस्त माझ्यासाठी सवय नव्हे, बांधिलकी होती. निर्णय वेगवान होते, कधी कठोर वाटले असतील, पण त्यामागे स्वार्थ नव्हता. फक्त महाराष्ट्रावरचं निस्सीम प्रेम होतं. मी पदासाठी नाही, तर तुमच्या विश्वासासाठी जगलो. शेतकरी, कामगार, तरुण, माता भगिनी, तुमच्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय माझ्या काळजाशी जोडलेला होता. आज मी तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी माझं काम, माझी शिस्त आणि काम आधी ही भूमिका तुमच्या मनात जिवंत ठेवा. हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली असते. माझ्या कामावर विश्वास ठेवा, महाराष्ट्रावर प्रेम करा आणि मराठी भाषेवरही तेवढंच अभिमानाने प्रेम करा. हा महाराष्ट्र माझा श्वास होता आणि तोच माझा अभिमान आहे. चला निरोप घेतो, पण तुमच्यावरचं प्रेम कधीच संपत नाही. असे हे आपले अजितदादा आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. जड अंतकरणाने दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर, महाराष्ट्रावर, सर्वसामान्यावर असाच कायम राहू दे.